सही चल ना मग यार, आपण तर मजा आहे. स्लीपिंग बेअर एवढंच पार्ट आहे का फक्त? त्याच्या पुढे पर्यंत आहेत, 5-6 आहेत म्हणणं होतं. असं का? असं मला ऐकायला आलं. चल ना, तू येणार आहे का आमच्या बरोबर व्हिडिओमध्ये? चल का? आपण आता हा स्लीपिंग बिअर म्हणजे अस्वल असं म्हटलं जातं. त्याला अस्वलाचा आकार आहे असं म्हणतात, आणि हा झोपलेला आहे म्हणून याला स्लीपिंग बिअर म्हटलं जातं. आणि हे आपण आता याच्यावर चढण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा जो माझ्या मागे जो दिसतोय तो आपण चढण्याचा प्रयत्न करूयात. आपलं टास्क तसं नाही म्हटलं तरी अवघड आहे, कारण आता उन्हाचा पण बऱ्यापैकी वेळ झालेला आहे. चला तर मग आपण आता जाऊयात वर जायचं म्हणजे असं इथपासून वर चढायला सुरुवात करायची, आणि वर गेल्यानंतर काय होतं ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. असे बरेच जण चालायला येत आहेत इथे. चला तर मग आपण आता किती वेळ लागतो आहे ते पाहण्याचा प्रयत्न करूयात. अरे बापरे, आत्ता सुरुवातीला दम लागायला लागला. अजून तरी आपल्याला खूप वर जायचं आहे, आणि इतकं वर जायचं आहे. परत पाय रुतत आहेत या अशा वाळूमध्ये. आत्ता मी थोडंसंच अंतर चालून आलो आहे, पण लगेच दमाला होत आहे. माझा गोप्रो व्यवस्थित झाला की नाही तो एकदा चेक केला आहे, आणि इतकंच अंतर चालत राहिले मी. हे खाली जेवढं दिसतंय ना तेवढंच अंतर चालून आलो आहे, आणि इतकं दमायला झालेलं आहे. आणि पाय इतके रुतत आहेत खाली, हॉरिबल रुतत आहेत. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, माय गॉड. खूपच हॉरिबल आहे. मी मागे वळून पाहतोय, आणि जर दाखवायचं म्हटलं तर तुम्हाला असं दाखवता येईल. अरे वरून पाहिजे असं किती सुंदर दिसतंय. अरे बाबा, ह्याला सुंदर म्हणायचं का काय? एक टास्क आहे हे एक प्रकारचं.
जसं खेळण्यांमध्ये एखादं टास्क असतं तसं हे टास्क आहे खरं रिअली. मी पुरेपूर आनंद घेतो यार. इतकं हरिबल पाय दमत आहेत. पाच मला दिसत असेल माझ्या बोलण्याच्या किंवा श्वासाच्या आवाजावरनं कळत असेल किती दम लागतोय ते. आणि एखादं टास्क कसं अवघड असतं त्याचा मी पुरेपूर खालून चढत असतानाच आम्ही तेव्हा तिकीट घेतलं त्यावेळेला त्याने सांगितलं आम्हाला समोर हे एक दिसतंय असे 5-6 आहेत वर. जेव्हा आम्ही $25चं तिकीट घेतलं तेव्हाच त्याने सांगितलं अशा प्रकारचे किंवा आणखी 5-6 वर आहेत स्लीपिंग बिअर. आता समोरून कसं दिसतंय ते आपण पाहूयात परत. म्हणजे हे पहा इतकं खालून आलो आहे मी उलटं चालत असताना. आणि त्याच्याशिवाय हे जे सौंदर्य दिसतंय हिरवंगार तो मिशिगन लेक आहे. आपण मिशिगन सिटीमध्ये आलेलो आहे. अजूनही वरून खूप चांगलं दिसू शकेल. पूर्णपणे वाळूने माखलेलं आहे. आणि मी टोपी घातली आहे त्यामुळं मला खरं उन्हाचं काही जाणवत नाही आहे खरं. पण आता 68 वर्षाचा म्हातारा हाय दम लागतो फार. इट्स हॉरिबल. ते पण हसतायत. ते पहा तो म्हणला होता ते बरोबर होतं. तिकीट काउंटरवर असे वर आणखी आहेत. आपण याच्या थोडा माथ्याला पोचलो की बसूया आणि मग नंतर वेगळा थोडा रेस्ट घेऊयात आणि मग जाऊयात. मी कॅमेरासारखा ऑन केलेला आहे. आता थोडा आराम करतो. थोडा आराम केल्यानंतर कसं दिसतंय पहा हे मिशिगन. मी कॅमेरा अजून थोडा वर करतो म्हणजे कदाचित तुम्हाला आणखी चांगलं दिसू शकेल. आणि जर मी हा कॅमेरा 360 डिग्रीमध्ये जर दाखवला तुम्हाला तर कसं दिसेल ते पाहत आपण. तुम्हीही पहा मीही पाहतो आहे. मीही पहिल्यांदाच पाहतो आहे. अर्थात इकडे मी कधी आलो नव्हतो. मी न्यूयॉर्कला गेलेलो आहे, वॉशिंग्टनला गेलेलो आहे आणि शिकागोमध्ये तर बऱ्याच वेळा गेलेलो आहे. म्हणजे इन द सेन्स माझा मुलगाच तिथे राहतो. मी अमेरिकेला 3ऱ्यांदा आलेलो आहे. आपला 360 राहिलं होतं का? ओके पूर्ण करूयात तो आणि मग आपण जाऊयात पुढे. थँक्यू. म्हटलं नाही डोंगर जे आहेत ना सगळे वाळूचे डोंगर आहेत. तो मी ऐकलं. मला काही तेवढं कळलं की 5-6 आहेत पुढे म्हणून. आपण ही जर सँड पाहिली
तर पहा आता मी तुम्हाला दाखवतो ही सँड आतमध्ये किती ओली आहे पहा. हो. आतमध्ये ओली आहे. हे पहा, मी जास्त काही खोदलेलं नाही आहे तरी इतकी ओली आहे आणि वर अशी दिसते सुतावानी सरळ किंवा अगदीच बारीक सँड आहे. इवन मी जसं म्हटलं तुम्हाला की मी कन्याकुमारीचा समुद्रकिनारा पाहिलेला आहे, मुंबईच्या जुहूचा पाहिलेला आहे, जाड आहे ती. पॉंडेचेरीचा पाहिलेला आहे, त्याच्याशिवाय आंध्रचा विशाखापट्टणमचा पाहिलेला आहे. पण हा फारच वेगळा आहे वाळूचा प्रकार, अतिशय वेगळा प्रकार आहे हा. चला तर मग आपण आता जाऊयात वर पुढे.